नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. सध्या चर्चा आहे दोन विषयाची, साखर कारखान्यांमधला घोटाळा आणि दुसरी म्हणजे आयकर विभागाच्या धाडसत्र चौकशा आणि जप्ती. या दोनच विषयावर आजकाल जोरदार चर्चा सुरू आहे. मग कुणी कोणते प्रश्न विचारत आहे. आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. शरद पवारांना ते सुडबुद्धीचं वाटतंय. अजित पवारांना ती आपल्यावर नाहक केलेली कारवाई वाटते. जनतेने उत्तर द्यावं असं ते म्हणतायत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये तो आयकर विभाग जो कारवाई करतोय तो काही स्पष्टीकरण थेट प्रेस रिलीज काढून देतोय. जेव्हा आयकर विभागाची प्रेस रिलीज आपण बघतो तेव्हा आणि या आधीच्या याच धाडसत्रासंबंधीच्या बातम्या बघतो तेव्हा हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही असं वाटतं. दोन प्रकरणं वेगळी आहेत, परस्पराशी लिंक्ड आहेत पण वेगवेगळी आहेत. एक, आयकर विभागाचं सुरू असलेलं धाडसत्र हा वेगळा विषय आहे आणि साखर कारखान्याची ईडी मार्फत सुरू असलेली चौकशी हा वेगळा विषय आहे. ईडी आणि आयकर विभाग या दोन केंद्रीय संस्था आहेत, त्या एकमेकाच्या सहकार्यानं काम करत असतात. अधूनमधून सीबीआय पण येतं. केंद्रीय संस्था एकमेकाच्या सहकार्याने काम करत असल्या तरी या दोन स्वतंत्र संस्था आहेत आणि या दोन स्वतंत्र संस्थांची कामं वेगळी आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपण आजच्या व्हिडिओमध्ये आयकर विभागाचं स्पष्टीकरण आणि त्यांच्या चालू असलेल्या कारवाया हे तपासून बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण तपासणार आहोत ते साखर कारखान्याविषयक आरोपासंबंधीची माहिती. दोन्हींची व्याप्ती एवढी मोठी आहे की 10-12 मिनिटांमध्ये हा विषय एकत्रितपणे समजावून सांगता येणं शक्य नाही आहे. आयकर विभागाची कारवाई काय सुरू आहे ते नीट बघा. आयकर विभाग मागच्या 6 महिन्यापासून तपासणीच्या भूमिकेमध्ये आहे. तो वेगवेगळ्या लोकांवरती लक्ष ठेवून आहे. कोणाकोणावर लक्ष ठेवून आहे? आयकर विभाग आपल्या प्रेस रिलीजमध्ये स्वतः होऊन सांगतोय की आम्ही 3 प्रकारच्या लोकांवरती लक्ष ठेवून आहोत. एक, राजकीय व्यक्ती जे ऑफिसमध्ये आहेत म्हणजे प्रॉफिट ऑफ ऑफिसमध्ये आहेत. दुसरे म्हणजे राजकीय व्यक्ती जे पदावर आहेत अगदी सोप्या भाषेत. दुसरे, मध्यस्थ ज्याला आपण दलाल, बिचौले वगैरे असं म्हणूयात ती. आणि तिसरे ते म्हणजे ब्युरोक्रॅट्स, नौकरदार. म्हणजे नौकरदार, मध्यस्थ, दलाल आणि पदावर असलेले राजकीय व्यक्ती, लाभाच्या पदावर असलेले राजकीय व्यक्ती. या तिघांच्या आपसातल्या संबंधाचा, सिंडिकेटचा, ज्या शब्द त्यांनी आपल्या प्रेस रिलीजमध्ये वापरलाय, सिंडिकेटचा पाठपुरावा मागच्या 6 महिन्यापासून सातत्यानं सुरू होता. आता या पाठपुराव्याच्या नंतर म्हणजे मागच्या 23 तारखेपासून त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. 23 सप्टेंबर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केलेली आहे. यात काही मध्यस्थांवरती आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत. त्याच्या बातम्या देखील तुम्ही बघता. ओबेराय हॉटेलमधल्या या धाडी आहेत, त्या लोकांवरती धाडी पडल्यात. मराठवाड्यातलं यातलं एक प्रमुख नाव आहे प्रशांत निलावार. या प्रशांत निलावारांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे या सगळ्या अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी संबंधित, खास करून महाराष्ट्रातल्याच मराठवाड्यातल्याच एका मंत्र्याचा विभाग ओबेराय हॉटेलमधून चालतो असा आरोपही होतो. म्हणजे अगदी राजकीय आरोप होत होता की सार्वजनिक बांधकाम विभाग हे चालवायला दिला गेलाय की काय, म्हणजे त्याचं आउटसोर्सिंग झालंय की काय असा देखील आरोप होत होता. आपण त्यावरती जरा तपशीलवार पुन्हा बोलूया. पण यात प्रशांत निलावार नावाची व्यक्ती देखील आहे ज्यांच्यावरती रेड पडलेली होती. 23 सप्टेंबरला ह्या कारवाईला सुरुवात झाली आहे. साधारणतः 40 ठिकाणी कारवाया झालेल्या आहेत. म्हणजे यात 25 घरांवरती कारवाई आहे, 15 कार्यालयांवरती कारवाई आहे, ज्यात 4 ठिकाणी सर्च ऑपरेशन झालं आहे. ज्यात 5 स्टार हॉटेल ओबेराय इथे देखील सर्च ऑपरेशन झालेलं आहे. ओबेरायमधले काही सूट या मध्यस्थांनी, दलालांनी कायमस्वरूपी भाड्यानं घेऊन ठेवलेली होती. किरायानं, भाड्यानं म्हटलं की वेगळं वाटतं, चलो भाड्यानंच ठीक आहे. या भाड्यांनी घेऊन ठेवलेली होती आणि त्यातून वेगवेगळी सरकारी कार्यालयं चालवली जात होती. आता फोनमधला डेटा, लॅपटॉपमधला डेटा, कॉम्प्युटरमधला डेटा किंवा मोबाईलमधला डेटा, पेनड्राईव्हमधला डेटा, टॅबमधला डेटा जेव्हा रिकवर केला गेलेला आहे, म्हणजे हे सगळे शब्द आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी डेटा आहे,
जेव्हा क्रिटिकल पद्धतीनं याचं रिकव्हर केलं गेलेलं आहे तेव्हा त्यातून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. पहिल्यांदा तुम्हाला मला सांगायचं आहे की हा व्यवहार 1050 कोटी रुपयांचा आहे. 100 कोटी नाही. वो जमाना चला गया, अनिल देशमुख का जमाना चला गया, अनिल परब का जमाना चला गया. 100 कोटीवाला, 100 कोटी क्लब, भावना गवळींचं मागं पडलं. हा सगळा मिळून 1050 कोटींचा घोटाळा आहे. म्हणजे 10 अनिल देशमुख, 10 वाजे, 10 अनिल परब तुम्हाला उभे करावे लागतील तेव्हा हे बरोबर होतं. 1050 कोटींचा हा व्यवहार आहे, ज्यात 4.60 कोटी रुपये नगदी जप्त करण्यात आलेत. याची व्याप्ती तुमच्या लक्षात येईल. 4.60 कोटी रुपये नगदी जप्त करण्यात आलेत. 3.42 कोटी, जवळपास 3.5 कोटी रुपयांची दागिने यात सापडलेली आहेत. 4 बँक लॉकर सीज करण्यात आले. त्याच्यावरचा व्यवहार आता होणार नाहीये. त्याच्या व्यवहारावरती बंदी आहे 4 बँक लॉकरच्या. त्यात काय आहे ते सापडेल. 200 कोटी रुपये ब्युरोक्रॅट्सकडून, नोकरशहांकडून जमा करण्यात आल्याची माहिती यात आहे. आणि 1050 कोटींचा हा सगळा घोटाळा आहे. यात कॅश ट्रान्झॅक्शनसाठी हवाला रॅकेट जे असतं ना, हवाला आणि कुरिअरनं पैसे पाठवले जातात. म्हणजे तुम्ही इथं पैसे देता, विशिष्ट टक्के रक्कम भरता आणि मग ती रक्कम तिथे मिळून जाते. यासाठी अंगडिया कुरिअरचा वापर झाल्याचं आयकर विभाग सांगताय. म्हणजे हे माध्यमं नाही, आम्ही नाही, आयकर विभाग त्या प्रेस रिलीजमध्ये सांगताय. म्हणजे अंगडिया कुरिअरचा देखील वापर याच्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी झालेला आहे. आता हे सगळी माहिती जेव्हा आयकर विभागाला मिळते आहे, यात अनेक लोक समाविष्ट आहेत, दलाल आहेत, राजकीय नेते आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत, कुरिअर आहेत. हे सगळं कशासाठी होत होतं हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. हे सगळं घडत होतं वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीच्या व्यवहारासाठी. दुसरं, अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी पोस्टिंग मिळण्यासाठी. आणि तिसरं, सरकारी प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी. म्हणजे हे दलाल, मध्यस्थ, भडवे जे भाड खातात ते, हे सगळे मिळून अशा प्रकारची सेटलमेंट करत होते की या सगळ्यांच्या पैशांचं संकलन करणारी जी व्यक्ती होती त्यांना देखील या प्रकारामध्ये अटक करण्यात आली आहे. आणि याच्यामध्येच निलावार नावाच्या एका व्यक्तीवर देखील कारवाई झालेली आहे. मूळचा हिंगोलीचा निलावार, यांचं काही वर्षापूर्वी अगदीच फाके होते म्हणतात. माझ्याकडे एक माहिती जी अवेलेबल आहे ती पण मी तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम मानलेली आहे. यांचे काही वर्षापूर्वी 2005-06 पूर्वी अगदी वेगवेगळ्या कंपन्यांनी नेमलेले वसुली एजंट, वसुलीची मंडळी सुद्धा यांना त्रास देत होती. 2005-06 साली यांची अवस्था वाईट होती. हे निलावार आता एक बिग शॉट व्यक्ती आहेत जे ओबेरॉयमध्ये कायमस्वरूपी सूट बुक करू शकतात. त्यांच्याकडेही काही रोख रक्कम सापडली आहे म्हणतात. तशा बातम्या देखील वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत. हे प्रशांत प्रकाश निलावार हे हिंगोली जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व, त्यामुळे नांदेड आणि नांदेडशी संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याशी यांचे जवळचे संबंध आहेत. रुचा कन्सल्टन्सी LLP पुणे ही रजिस्टर आहे. 2014 साली रजिस्टर्ड झालेली यांची कंपनी आहे. यांचे डायरेक्टर्स प्रशांत निलावार आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. त्यानंतर कोशागृह स्मार्ट स्पेस LLP, कोशागृह स्मार्ट स्पेस LLP पुणे ही 16 ऑगस्ट 2019ला रजिस्टर्ड झालेली कंपनी आहे. यातही बरेच डायरेक्टर आहेत. या निलावार यातही आहेत. रुचा लाईफ कॅप्स LLP पुणे ही एक कंपनी आहे. ती 2021 साली, ऑगस्ट 2021 साली रजिस्टर्ड झालेली आहे. यातही पुन्हा प्रशांत निलावार आणि त्यांच्या पत्नी 2 डायरेक्टर आहेत. रुचा प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड अशी एक कंपनी आहे जी पुण्याची आहे. 13 फेब्रुवारी 2009ला ही रजिस्टर्ड झालेली आहे. याचे एक डायरेक्टर प्रशांत निलावार, त्यांच्या पत्नी आणि आणखी एक व्यक्ती आहेत कैलाश बहिरवाल मोटवाणी, हे देखील याचे डायरेक्टर आहेत. पुन्हा कोशागृह इस्टेट LLP पुणे अजून एक कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे. ही 20 नोव्हेंबर 2015ची कंपनी आहे. रुचा वेअरहाऊस प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश्ड ऑन 4 जुलै 2017 ही आणखी एक कंपनी आहे. आणि काही कंपन्या या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामध्ये नेक्सस लीगल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. यातही 2-3 डायरेक्टर आहेत. यात वेगवेगळी लोक आहेत, ह्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत.
या आणि अशा अनेक कंपन्यांचे संस्थापक, म्हणजे अगदी डिझॉल्व करणारे सुद्धा सगळे हे प्रशांत नीलावार आहेत. यांच्यावर देखील आयकर विभागाचा छापा पडलेला आहे. हे सांगतायत की मी टोकात एक हिमनगाचं टोक आहे, खाली खूप मोठं आहे, आणि खरं आहे ते खाली खूप मोठं आहे. या सगळ्या मोठ्या मोठ्या माशांना याच्यामध्ये अडकवलं जातं. त्यामुळं 1050 कोटींचा हा व्यवहार आहे. लक्षात घ्या की काय स्थिती असेल या सगळ्या प्रकारामध्ये. 1050 कोटीचा व्यवहार म्हणजे हा अपहार नव्हे, ही लाच आणि घोटाळे असे आहेत की ज्यात लोकांची कामं करण्यासाठीची ही सगळी प्रक्रिया आहे. आणि यात आयकर विभागाचे छापे चालू आहेत. त्यासोबतच आयकर विभाग आणखी एका प्रकरणावरती लक्ष घालतोय, तो म्हणजे साखर कारखान्यांचे व्यवहार आणि त्यातला अपहार. हा एक जोडून असलेला वेगळा विषय आहे आणि तो देखील खूप गंभीर आहे. पुढच्या भागात तुम्हाला मी सांगणार आहे की हा साखर कारखान्यांचा घोटाळा नेमका काय आहे, यांचे आपसातले संबंध कसे आहेत, हे देखील एक वेगळ्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे तुर्तास आयकर विभागानं जे काही प्रेस रिलीज दिली आणि जी काही कारवाई चालू आहे त्याची ही सगळी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. ही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लोकांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तर तुर्तास तरी नमस्कार. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये कारखान्यांचा विषय घेऊन.